खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला आता नवीनच वळण लागलंय। गावच्या शेतकऱ्यांनी गावामध्ये निषेध मोर्चा निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी सोमवारी झालेल्या मीटिंगमध्ये संपूर्ण गावासमोर आपलं म्हणणं मांडलं। यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम ही बुडा कमिशनरने ठरवल्याचं धक्कादायक वक्तव्य केलंय। त्यामुळे या खादरवाडीच्या जमीन प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे। कारण जमीन कोणतरी एक व्यक्ती घेते आणि व्यवहार ठरवणारी व्यक्ती दुसरीच। त्यामुळे यामध्ये काही ना काही चुकीचं दडलंय असं संपूर्ण गावातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। कमिशनरनं बोलवला होता त्यावेळेला आम्ही सर्वजण आठवड्यात गेलो होतो। त्यावेळेला तुमच्या पण कमिटीचे लोक होते त्यावेळेला काय ठरलं, आम्ही गेलो कमिशनरच्या घराकडे की त्यांना सांगितलं की बाबा 19 मदगावची जमीन 19 लाखांना आम्ही घेतला आणि 19 लाखात तुम्ही जे स्वार्थ आम्ही घेतो तर नाही म्हटलं। मग आमच्याकडनं आम्ही काय घेत नाही म्हणून परत नंतर त्यांनी जवळ 10-12 किंवा 15 दिवसानंतर आम्ही बोलवले आणि त्यावेळेला त्यांनी 21 लाखापर्यंत घेतो म्हणले। मग आम्ही तिथं परत देत नाही म्हणून आणि तिथं आल्यानंतर आमच्याकडून त्याला काय म्हणजे विचारला आमच्या अनेक त्यांनी काय बोलतात कमिशनर कोणाला तसे काय कमिशनर म्हणजे नाही बुड्डा नसलापूर काय काय सगळं 21 लाखात आणि काय ते आमच्या कमिटी ठेवल्यानंतर त्या विचाराने सांगितले नाही की तो आणि काय बोलता बोलून। सर्वांना नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपल्या गावामध्ये जे मीटिंग झालं त्या मीटिंगला आपल्या गावातील जे वारी कमिटीतील सदस्य होते त्या सदस्यांना आम्ही काल निदर्शने करून गाव जागरण करून त्यांना आम्ही इशारा दिला होता आणि त्यांना आम्ही गावामध्ये जे काय विकण्यासाठी किंवा जी जमीन विकलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं असे आम्ही त्यांना बोललेलं होतं आणि त्या बोलण्याला संपूर्ण गावच्या शब्दाला किंमत ठेवून आज त्या कमिटीतल्या 18 मेंबरपैकी 1 मेंबर आपले नारायण भाऊ पाटील यांनी संपूर्ण गावाला येऊन आपलं जे काय त्या कमिटीमध्ये घडलेलं आहे आणि यांच्या मताप्रमाणे जिथपर्यंत काय त्यांना माहीत होतं त्याचा त्यांनी आपलं मत त्यांनी इथं संपूर्ण गावासमोर व्यक्त केलेलं आहे आणि त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचं मत ऐकून घेतलेलं आहे आणि या त्यांच्या मतानंतर आता आज आपल्या खादरवाडी गावामध्ये गावच्या शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण रयताच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जो काही निर्णय होईल तो निर्णय गावच्या हातामध्ये राखून ठेवलेला आहे। कारण आम्हाला अजून किती जणांची साथ मिळते आणि शेवट यामध्ये भ्रष्टाचार केलेला कोण उरतो किंवा किती जण उरतात हे संपूर्ण गावाला बघायचं आहे आणि संपूर्ण आपल्या बेळगावकरांना बघायचं आहे। आणि आता इथून पुढं या प्रकरणाला ह्या प्रकरणाला खरी दिशा मिळालेली आहे। कारण वारी कमिटीतील 18 सदस्यापैकी एक सदस्य नारायण भाऊ पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही बाकी सदस्यांना पण इशारा देणार आहोत। कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते गावच्या रयतेच्या वतीनं भयंकर अपमानास्पद आहे। रयतेवर फार मोठा अन्याय झालेला आहे, रयतेवर अत्याचार झालेला आहे, गावची जमीन विकलेली आहे, गावची त्यांनी खादरवाडीची शान विकलेली आहे, खादरवाडीचे जे डोंगरातील देव आहेत ते विकलेले आहेत। त्यामुळं या सर्वांनी गावाला सहकार्य करून जे नावानं करण्यासाठी पैसे अडकलेले आहेत ते पैसे वसूल करून द्यावे आणि नावानं करण्याचं जे काम ठरलेलं आहे ते काम त्यांनी पूर्णत्वास न्यावं इतकंच आम्ही संपूर्ण गाव। बुडाच्या पेपरनुसार बुडाने दिलेल्या रेटनुसार हा व्यवहार बुडाने 1,08,00,000 प्रति एकर असा ठरवलेला असतानाही गावच्या शेतकऱ्यांना
फक्त एकरी 1 लाख देण्यात आलेत. त्यामुळे खादरवाडीच्या शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव.